भेटतोय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि हा नो बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. 9+1 म्हणजे 2 धावा. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट, कारण की लाईनच्या खूपच बाहेर बॉल होता. आपण पाहिलं तर पंच विकी मोगरे सर आज देखील त्यांची नजर स्प्राईट जितनी क्लिअर आहे. विराज सर देखील आज आहेत आणि लेग अंपरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल शाकिब पावले आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमर पावले गुणलेखकाच्या भूमिकेत. वेलकम जमर भाई, आपका हार्दिक स्वागत है. दरम्यान नवाज शेख यांच्याकरिता हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आकाश पंडित अत्यंत जवळचे मित्र. गोलंदाजी मार्कवरती आपण मदनला पाहू शकाल ज्याने खराब सुरुवात केली आहे. फ्री हिट असेल, चांगला फटका दिला, तडाखा चेंडू फेकून दिला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. बहुत टूटा हुआ दिखता है. व्हॅलेंटाईन डे. खाली राहिलेला बॉल होता त्या ठिकाणी. अरविंदला काही बॉल या ठिकाणी समजला नाहीये. पंच देखील त्या ठिकाणी सांगतात, कारण की तुम्ही पंचांकडे अपील केली होती. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे धाव आपल्याला पाहायला भेटते, कारण की ऑफस्टिकच्या बाहेर बॉल सोडून जाणार होता. सर्व काही पिचिंग इम्पॅक्ट हाईट वगैरे चेक केले त्या ठिकाणी. आपण पाहू शकता या विकी मोगरे सर आज इन ॲक्शनमध्ये आहेत. इथे आता कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये मदनचा. अरविंदच्या सोबतीला आपण पाहू शकता बॅटर रोशन आता स्ट्राईकला आहे. मॅचमध्ये मजा येईल. साई श्रद्धा गुरवली. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. इनफिल्डच्या वरून चेंडू दाखल झालेला आहे आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी. छन्नाटेदार चौकार. विकेट हॅट्रिक करिता एजाज शेख यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आता आपल्या मंचावरती जे मान्यवर आहे ते देखील एटीएम ऑन करतायत. पुढचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायला जरूर आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वाटिश लॉंगॉनच्या दरम्यान पहिल्या षटकाकरिता जर आपण पाहिलं तर मदन ऑनसाईडला एक क्षेत्ररक्षक आणि आता पुनश्च आपण पाहू शकता अरविंद आता आलाय. अरविंद आता थोडीशी डोकेदुखी करेल यात शंका नाहीये. जी व्यूहरचना आपण पाहिली तर बॅटर रोशनसाठी होती, तर आता ही व्यूहरचना थोडी बदलली आहे. आता अरविंदकरिता समीकरण बदललेलं आहे. स्ट्राईकला रोशनला आपण पाहू शकताय. हो, इथे मात्र आपण पाहू शकता समीकरण उधळून लावण्याची क्षमता रोशनमध्ये आहे आणि त्याने ठोकलाय हा दर्जेदार चौकार.
दोगे तो सारी दुनिया, सारा जमाना, सारा भारत देश आपसे प्यार करेगा। और यहां पे गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, स्विंग कर दिया है, प्लॉट में गेंद को भेज दिया, 6 रन, सिक्सर। तुम्ही घेतलेला आहे, तर या वेळ तुम्ही जो घेतला याचा फायदा काय आता मैदानाच्या आतमध्ये? तब्बल 24 धावा आपण खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना. अत्यंत दयनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु क्रिकेट आहे. आता इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी, जो आता कमबॅक करेल का? तर प्रेक्षक कक्ष तिथे काही छोटे मुलं प्रेक्षक म्हणून आहेत. त्यांनी त्या ठिकाणी बाउंड्री लाईनची पट्टी पकडून ठेवलेली आहे, आपण सोडायची आहे. थँक्यू सो मच. आपण देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहात, कारण की आज शनिवार आहे. उद्या देखील आपण या क्रीडा नगरीवरती दाखल व्हाल, कारण की ही स्पर्धा आपल्याकरिताच खुली केलेली आहे. वासुंद्रीकर चषक, भरपूर मेजवानी आपण लुटू शकाल या स्पर्धेची. इथे मात्र अलटी पलटी आणि चेंडू प्रेक्षक कक्षाला सलामी देण्याकरिता होतोय कलटी, चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकाल. कुठल्या प्रकारे गोलंदाजांना उसंत दिली जात नाहीये. आक्रमण आक्रमण सुरू आहे आणि हा बॉल चांगला आहे. इथून आता मात्र हा बॉल आपण जर पाहिला तर थोडासा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. हा बॉल काही जबरदस्त बॉल त्या ठिकाणी टाकला. कमबॅक करणारा बॉल म्हटला तरी वावगं ठरणार नाहीये. गोलंदाज वेकी. इथे पुन्हा आपण पाहिलं तर चांगला बॉल आहे बॅटची एज, त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती लागलेले आहेत 29. एकही गडी बाद झाले नाही, परंतु धावफलकावरती धावा तब्बल आपण जर विचार केला तर इकडे 15.0ची सरासरी धावफलकावरती आहे. या षटकामध्ये विक्की आतापर्यंत 5 खर्च करतोय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुढील मॅच करिता देखील आपण सज्जरा. जय बजरंग वासुंद्री आणि श्रीराम स्पोर्ट खोंडेरी हा दुसरा ऑफिशियल कॉल तुम्हाला दिला जात आहे. षटक क्रमांक दुसरं आणि या षटकातील 3 बॉल शिल्लक. ओ हो, इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल पुनश्च पंचांकडे अपील केली गेली आहे. पुनश्च पंचांची नजर या बॉलवरती आपल्याला पाहायला भेटली. विकी मोगरे सर, इथे मात्र एक धाव काढली गेली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. जी धाव नक्की स्कोर कार्डवरती जोडली जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा 30 लागलेल्या आहेत. विकी कमबॅक करतोय. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. ओ व्हॉट अ बॉल, काय जबरदस्त बॉल, लाजवाब बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. यस ऋतिक, नक्कीच आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की हे षटक आपण जर पाहिलं तर विकीचं खूप दमदार आहे. ज्या षटकामध्ये तो कमबॅक करतोय. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. धावसंख्या 30 धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे आपण पाहू शकाल पॅटची एज आउट, फलंदाज बाद. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मिनारे गिरे. गोलंदाज विकीला पहिली सफलता, त्याची पहिली आणि संघाची पहिली, आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना साई श्रद्धा गुरवली या टीमला बॅटर अरविंद बॅट
चिन्मय जाधव आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. काय जबरदस्त बॉलिंग. आल्या आल्या एजाज त्याच्या नावाचा परिचय करून देतोय. नवाज याच्याकरिता विकेट हॅट्रिकसाठी एक 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे एजाज शेख यांच्या वतीनं. यस, त्यांच्या मामाकडून हे परवडी आहे. हा मात्र स्क्वेअर लेगला वळवलेला बॉल आणि खाली जागा विकेंड एरिया आणि तिथे ठोकलाय हा चौकार. 4 धावा. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 34. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल. इथे पुनश्च त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता थोडासा आपण जर पाहिला तर लाईन थोडी ऑफसाईड ऑफस्टम होती. त्याला मात्र फिरवण्याचा प्रयत्न. इनकटर या ठिकाणी गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकाल. ऑफस्टिकवरून लेग स्टिकच्या दिशेनं या ठिकाणी निघणारा बॉल. त्याच्यावरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल. इथे मात्र तो प्रयत्न आता करण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतील. काय जबरदस्त त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ठेवलं होतं. क्षेत्ररक्षण करत असताना चांगली झेल तिथे पकडली आहे मुकेशनं. फलंदाज बाद. उदय. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की उदय ज्या वेळेला मिडल ऑर्डरवरती येत असतो त्यावेळेला खूप काही चांगले समीकरण होत असतं. परंतु इथे नवाज मात्र आता विकेट हॅट्रिक संपादित करेल का या ठिकाणी आपण पाहू शकाल. काय जबरदस्त बॉल होता त्या ठिकाणी. दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अगदी गुडलँडच्या पुढे बॉल होता. ड्राईव्ह देखील करताय येऊ शकला नाही. स्ट्रोक देखील त्याला व्यवस्थित ऑफर करता येऊ शकला नाहीये. प्रकाशजी गायकर आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत असेल. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. हो, इथे मात्र वाईट बॉल. काय जबरदस्त अनोखी अदा या ठिकाणी विकी मोगरे सरांची. संध्याकाळच्या सत्रामध्ये ते देखील इन अँड ॲक्शनमध्ये येतील. ॲक्शन मोड खूप जबरदस्त आहे. विराज सर आणि पंच आपण पाहू शकताय. शाकिब पावले. कोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॉल चांगला आहे परंतु धावा किती मिळतील हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षण दर्जेदार. आणि याचबरोबर षटक क्रमांक 30 इथे मात्र संपन्न झालेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 37 लागलेले आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये काही गावदेवी मामनोली टीमनं कमबॅक केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज मदन तब्बल 24 धावा खर्च केल्या. सफलता त्याला मिळाली नाही आहे. अगदी असं वाटलं होतं मैदानाच्या आतमध्ये की धावांचा आलेख भरपूर काही वाढू शकेल परंतु तदनंतर विकी मात्र आला. त्यांनी एक गडी बाद केला आणि फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि तिथूनच मामनोली टीमनं या मॅचमध्ये कमबॅक केलं. आणि आपण पाहू शकता मिस्टर नवाज ज्यांच्यावरती एजाज शेख यांनी भरपूर विश्वास दाखवला की विकेट हॅट्रिकसाठी देखील त्यांच्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं. आणि खऱ्या अर्थानं नवाजची गोलंदाजी देखील दमदार आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या. एक गडी देखील बाद केला. हे समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. आणि आता मॅचमध्ये आपल्याला पाहावं लागेल जो जीतेगा वही सिकंदर. आता दोन्ही बाजूने ही मॅच आहे. दोन्ही संघांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. शेवटचं षटक आहे.
स्लॉट मध्ये बॉल आणि उंच उंच गेला बॉल आणि चेंडू सीमा पार 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिले है, और मंजिले है तो फिर मैं अतुल हूं ना, हे आता शेवटच्या षटकामध्ये अतुल सांगत असताना. पहिलं षटक आमच्या नावावरती होतं, मागील 2 षटकं तुमच्या नावावरती, आता हे षटक आमच्या नावावरती असेल. पुनश्च मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. विकेट सॅक्रिफाय होईल, परंतु इथे देखील आपण पाहू शकाल किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, जिसमें हिम्मत उसी को ही किंमत, असं समीकरण असतं. जिसमें जीतने हो, जीतने का जज्बा अगर आपके दिल में हो तो आपको कोई नहीं रोक सकता. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. बॉल झालेले 2, या षटकात आलेले आहेत 8, धावसंख्या झालेली आहे 45. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझन मध्ये. गुरु त्या ठिकाणी दूर चेंडूचा वेट करतायत. चेंडूवर निरंतर मिळवतील फेकतील दरम्यान 2 धावा इथे पाहायला भेटल्या आणि नो बॉल. यस, नक्कीच वेस्ट हाईट पाहायला भेटला. आणि दरम्यान चला तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. चला जाऊया. पंचा घोषित केलेला आहे, त्यांच्या या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे विकी मोगरे सर. यस, आपण पाहू शकाल विराज सर हे नक्कीच आता पाहतील या ठिकाणी टीव्ही अंपायरच्या मदतीनं. आतापर्यंत खूप चांगला रंग भरलेला आहे विकी मोगरे सरांनी. त्यांची अगदी नजर जर आपण पाहिली तर अगदी तीक्ष्ण नजर आहे. टीव्ही अंपायरकडे रेफर केलेला आहे आणि जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा फायदा इथे मात्र आता मामनोली संघ घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि योग्य त्या मोमेंटला मी तर म्हणेन हा रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण की आता या ओव्हरमध्ये काही समीकरण बदलण्याची शक्यता असू शकेल. जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. यस, नो बॉल. नो बॉल आहे आणि आता मामनोली टीमनं रिव्ह्यू गमावलेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 47. माफ करा, धावा इथे 48 धावा. 48 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 48 धावा. इथे ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ दरम्यान. त्या ठिकाणी बैठक मारली, क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि इथे मात्र रनआउट, फलंदाज बाद. आणि चेंडू सीमारेषा बाहेर. क्या बात आहे, 6 धावांसाठी झालाय कल्टी षटकार.
आपलं हार्दिक स्वागत आहे. चला धावा इथे झालेल्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 55. 4 बॉल इथे झालेले आहेत, अजून 2 बॉल शिल्लक. ओहो, फलंदाज बाद. केलं तर सातत्यानं 17व्या शतकामध्ये या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली होती. अनेक नियम आपल्याला पाहायला भेटले आणि या आउट स्टेपिंगचा नियम. नो बॉल. इथे हा बॉल चांगला टाकलेला आहे. दरम्यान रनआउट ची संधी नाकारता येणार नाहीये. फलंदाज येथे मात्र बाद होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये. टॉस बॉक्समध्ये जिथे जय बजरंग वासुंद्री आणि श्रीराम स्पोर्ट कोंडेरी सज्ज आहे. आपण करूया टॉस. कोण असेल टॉस का बॉस? श्री नवराजी खेने, आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हाताने टॉस करायचा आहे. चला, मान्यवरांना विनंती असेल की आपण या. चला, दोन्ही संघ नायकांना आपण या ठिकाणी सर्वप्रथम नाण्याचं स्वरूप दाखवूया. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल असं अधोलेखित केलेलं आहे. तर मान्यवरांच्या हातामध्ये नाणं सुपूर्द केलेलं आहे. तर कॉल करतील वासुंद्री कोंडेरे संघाचे कर्णधार. हेड असा कॉल केला. आला हेड. तर या ठिकाणी देऊया विजय कर्णधाराला. मान्यवराच्या शुभ असते थंड पेय. आणि या दरम्यान टॉस हरलेल्या कर्णधाराला या ठिकाणी च्विंगम आपण देऊया. निर्भदायस पंडित यांच्या वतीनं. मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हा. जास्ती काही प्रश्न विचारणार नाहीये. ठाऊक असतं आपण क्रिकेट खेळत असतो, कारण की जर प्रश्न काही विचारले तर चाहते देखील मॅच पाहतात आणि त्यांच्यावरती देखील काही वेगळं दडपण येत असतं. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, तर तुमचा निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. फक्त या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द सांगा. खूप तर इथे मात्र थोडासा लास्कूर स्वभाव जरूर आहे. चला, आपण या ठिकाणी वासुंद्री संघाच्या कर्णधाराकडे वळूया. तर आपण टॉस जर जिंकला असता तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलं असतं, परंतु तुम्हाला बॅटिंग करावे लागत आहे. तर बॅटिंग करत असताना किती धावा जमाल?
ते टार्गेट तर नाही सेट केलं पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर आमचं गावातलीच आयोजक आहेत. खूप चांगलं आयोजन आहे. आम्हाला खेळण्यास संधी दिली त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून खबर अशी आहे की टॉस जिंकलाय कोंडेरी या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हाईस ऑफ कल्याण, व्हाईस ऑफ ठाणे, आउट ऑफ महाराष्ट्र मिस्टर ओमी सुतार. थँक्यू सो मच. तर दरम्यान मित्रांनो इथे शुभागमन झाले बासुंदरी गावचे प्रसिद्ध उद्योजक AB बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मिस्टर विनायकजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि त्यांच्या सोबतीला विजयजी जाधव साहेब देखील आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण या वासुंदरीकर चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला बॅटर आपण या लगेच मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. सामना होतो मित्रांनो. एका बाजूने साई श्रद्धा गुरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मामनोली. आणि विचार केला पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलं मिस्टर राजू जाधव सरांना टार्गेट 59चं आहे विजयासाठी. 24 चेंडू फेकले जातील. 24 चेंडूमध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. सलामीची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण अनुभवता मित्रांनो. ही संकल्पना आहे खऱ्या अर्थाने महेश दादा पंडित असतील, वकीफ दादा पावले असतील, वसीमजी पावले असतील, त्यानंतर शाकिबजी पावले असतील, इजाज शेख असतील, फैयाज शेख असतील, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आकाश पंडित असतील, जमर पावले असतील, असे विविध नक्कीच या नवतरांच्या माध्यमातून ही मेहनत घेतली. क्रिश पंडित असेल, त्यानंतर विकी पंडित काल आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर वसीमजी पावले देखील. हे सर्व नक्कीच मान्यवर आहेत आणि आयोजक आहेत या स्पर्धेचे. फरान, दिशान या सर्वांची मेहनत आहे या स्पर्धेसाठी. त्या सर्वांचा आपण धन्यवाद व्यक्त करूया या स्पर्धेच्या वतीनं. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उदय, बॅटर नवाज आणि मुकेश. ही सलामीची जोडी आपण पाहताय. स्टार्टिंग एंडवर मुकेश आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर विकी मोगरे सर. शो द क्वालिटी क्रिकेट. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल सुरेख चेंडू राहिलाय. स्पिचिटचा प्रयत्न होता. मुकेश मात्र पहिला चेंडू डॉट केलून काढताय. सुरुवात पाहायला गेली तर चांगली सुरुवात राहिली आहे. बॅटिंगमध्ये भरपूर धाबा जमवल्या. इथे 58 धाबा बनवल्या तब्बल 24 चेंडूमध्ये आणि विजयाचं समीकरण 59 धाबा बनवायचे आहेत. फुलटॉस समोरच्या दिशेला इनफिल्डला बेट करेल का बॉल. एक टप्पा घेतलाय. दुसरा टप्पा वेग होता चेंडूमध्ये, वेग धारण केला होता आणि इनफिल्डच्या डोक्यावरचा चेंडू स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर भिडकावून दिला 4 धाबांसाठी. चौकार. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. ओ हो चेंडू मात्र सुरेख होता परंतु वाईट आहे. विकी मोगरे सर आम्हाला सांगतायत. स्ट्रेच केलं भरपूर त्यांनी देखील. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या 2 चेंडू आणि 5 धाबा. गोलंदाजी वेगवान गतीने साकारली जाते परंतु नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. ओ हो इथे पहा मित्रांनो, थोडासा पाय तिथे चुकीचा पडला होता. स्टेप आउट. नक्कीच फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे गोलंदाजीमध्ये. रिदम थोडी जरी चुकली तर राजू सर गोलंदाजीमध्ये भरपूर चुका होऊ शकतात. लाईन आणि लेंथमध्ये बिघाड होऊ शकतो. डेड चेंडू घोषित केला विकी मोगरे सरांनी. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर उदय सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना. स्पेशिसचा प्रयत्न होता तिथे. चांगला बॉल. वापसी कमबॅक. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि फक्त 5 धाबा खर्च केल्यात गोलंदाज उदयना.
तर दरम्यान शुभागमन झालं चंद्रकांतजी पंडित साहेबांचं देखील. आणखी एक सुरेख बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. गोलंदाजी अप्रतिम झाली आहे. नक्कीच या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर एक वाईट आणि सलगचे 2 डॉट बॉल आता खेळून काढते फलंदाज स्ट्रायकर निर्भर मुकेश. हो, समोरच्या दिशेने उधळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि फलंदाज आता परतावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. विस्फोटक शैलीचा बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर 19 चेंडूमध्ये विजयासाठी 54 धाबांची गरज आहे. ओ, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. विकेंड एरिया आणि कट टप्प्याने चेंडूला पाठवलं डीप. वाईड इज लॉंग ऑन. सीमा पार चौका. तर गौतमजी पंडित सोहम एंटरप्राइजेस यांच्या वतीनं पाण्याची सोय, तसेच सिद्धार्थजी पंडित यांच्या वतीनं पाण्याची सोय प्राप्त झाली. जिसने प्यार से पाणी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. आणि त्यांच्या वतीनं कोल्ड ड्रिंक्स देखील प्राप्त झालं. आपलं खूप खूप धन्यवाद आहे या स्पर्धेच्या वतीनं. खूप मोलाचं सहकार्य. वळू आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत ओमी सुतार सर. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहताय. फक्त 9 धाबा धावफलकावर झळकावले गेल्यात. एक मोठी विकेट निश्चितच गेली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पार्थ आलाय. पार्थच्या सोबतीला नवाज. बॉलर तयार होतो दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेश. उदयचं पहिलं षटक थोडंसं मात्र किफायती राहिलं, कारण 9 धाबा पॉवर प्लेच्या षटकामध्ये तितक्या चांगल्या धाबा मांडल्या जात नाही. आपल्या 15+ धाबा बनवणं गरजेचं असतं, कारण पॉवर प्लेमध्ये ती स्टार्ट मिळवून देणं संघाला गरजेचं असतं. पॉवर प्लेची फील्ड रिस्ट्रिक्शन रचना जर पाहायला गेली तर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण आउटफील्डमध्ये पाहत असतो. म्हणजे संधी असते फलंदाजासाठी मोठे फटके खेळण्यासाठी. आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. 30 यार्ड घेऱ्याच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आणि 30 यार्ड घेऱ्याच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सिद्धेश ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल आणि तिथे काय घडलंय पाहावं लागेल. डॉट बॉल येतोय. फलंदाज ऑन स्ट्राईक नवाज आहे. खऱ्या अर्थाने वासुंद्री गावचा भाचा देखील आहे नवाज. आज जर मामनोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर नवाजची बॅट चालणं खूप गरजेचं असेल. ओव्हर द विकेट ना. ओ, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे फक्त एकच धाब येते. आता अकाउंट ओपन झालंय नवाजचं. विजयासाठी 16 चेंडूमध्ये 49 धाबा बनवायचे आहेत. हवाई मार्गाने चेंडूला पाठवून द्यावा लागेल सीमारेषा पलीकडे. सिद्धेश तिसरा चेंडू घेऊन तयार होतो पुन्हा एकदा. हवाई फायर करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डाऊन दी बॉल येतोय. चांगली कॅचिंग पाहायला मिळाली. फलंदाज बाद. आणखी एक मोठा धक्का लागतोय टीम मामनोलीला. वासुंद्री गावचे एक अष्टपैलू क्रिकेटर, आमचे अत्यंत जवळचे मित्र मिस्टर विकास जाधव यांचं देखील शुभागमन उर्फ गुड्डू. नक्कीच खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल, सहकार्य
त्यांचं देखील सातत्याने असतं आणि मनपूर्वक सर्चेस भागत त्यांचा. तर नवाजसाठी देखील कॅश प्राइज लावला गेलाय, आपण नक्कीच उल्लेख करू त्याचा. दरम्यान आठव्या पाठनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय का तिथे आणि यस पोस्टला चांगला झेल पकडतोय तिथे. बॅक टू बॅक सलगचा आणखी एक धक्का लागला, फलंदाज बाद. क्या बोलती तू काय करायचं? न्यू बॅटर चंदन येतो मैदानाच्या आतमध्ये. चंदनासारखा सुगंध इथे पसरवावा लागेल. तर दरम्यान हॅलो, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहू शकता या उपसरपंच साहेब श्री जतीनजी गायकर या आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस उपसरपंच श्री जतीनजी गायकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. तर दरम्यान कॅश प्राइज आलाय खऱ्या अर्थाने कल्पेश कोर उर्फ के उपसरपंच मामडोली गावचे. त्यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे दोन्ही फलंदाजांसाठी. उर्दू विकेटना ओ लॉफ्ट केला, लॉफ्ट स्ट्रोक, फटका सुरेख आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला परंतु झेल पकडता आलेला नाहीये. धाब एकच मिळते. तर ऑन स्ट्राईक नवाज आहे आणि नवाजसाठी कॅश प्राइज लावलं गेलाय मिस्टर इजाजच्या माध्यमातून, फैयाजच्या माध्यमातून आणि वकीफ पावले साहेबांच्या माध्यमातून. जर नवाजने 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्याच्यासाठी देखील आहे. चेक. तर दरम्यान इथे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत उपसरपंच कोंढेरी सांगोड्यामध्ये विद्यमान श्री जतीनजी गायकर साहेब. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई. अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निकर गई. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे मात्र सज्ज आहेत आमचे वाईस ऑफ कल्याण, वाईस ऑफ ठाणे मिस्टर ओमी सुतार. तर दरम्यान एजाज शेख यांचं देखील शुभाग म्हणत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेत. या पण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे, कारण त्यांचे जबानचे इन ॲक्शनमध्ये नवाज आहेत आणि कॅश प्राइज लावलं गेलंय. पुढचा बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अरविंद आहे. मामनोलीचे सरपंच मिस्टर कल्पेश कोर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दोन्ही फलंदाजांसाठी 3 षटकारांसाठी आणि फैयाज शेख, इजाज शेख आणि वकीफ पावले यांच्या माध्यमातून देखील नवाजसाठी 1000चं कॅश प्राइज. आणि बाटना अलॉंग दी कार्पेट मैदानात धन 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 करत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धाव फक्त एक येते. ऑन स्ट्राईक नवाज. चेक. तर आपल्यामध्ये एजाज शेख यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. आपलं हार्दिक असं स्वागत असेल. आपण मंचाची शोभा या ठिकाणी वाढवत आहात. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल नवाज रेडी, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, विकेट एरिया पाठवला बॉल सीमारेषा पलीकडे. विकी मोगरे सरांचा इशारा, षटकार. जास्त वेळ आपल्याला खर्च करायची नाही. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झाले पाहिजे. ओल ऑफ तर केलाय, हवेमध्ये चेंडू, एलिव्हेशन नाही, मिस टाइम एक स्ट्रोक आणि तिथे क्षेत्ररक्षक चूक करतोय. दाबाची शक्यता, दाबाच्या स्वरूपात फलंदाज नवाजला आता
परतावं लागतंय. नवाज बॅक टू द डगआउट. नऊ चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मदन येतोय. कल्पेश कौर यांच्या माध्यमातून 3 चेंडूवर 3 जर षटकार लागले तर निश्चितच 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सरपंच मामनोली गावचे मिस्टर कल्पेश कौर के के यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. एटीएम ऑन न केलं साहेबांनी, परंतु कुठेतरी निराश करतात बॅटर्स. ओढ द विकेटने पुढचा बॉल. ओ परफेक्ट यॉर्कर. पुलर लेनचा बॉल. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यापुढे फाईट कोणचे आहे? सेकंड राऊंड केला होता काय? अरे वासुदेवाचे होते. कोणता श्रीका कोणता कोण झाले? वा ती आहे का? हो चांगला बॉल. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. इथे मात्र पूर्णपणे खराब खेळ बॅटिंगच्या जोरावर करतोय मामनोली संघ. आतापर्यंत जर मामनोलीचा विचार केला तर बॅटमधनं धावा आलेल्याच नाहीत. लास्ट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील डॉट. षटक समाप्त. तिसऱ्या आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखवल्यावर आपण पाहू शकता 19 धावा. आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. सामना कुठेतरी झुकतोय. इथे मात्र गुरवली संघाच्या बाजूने साई श्रद्धा. गुरवली टीम या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. गावदेवी मामनोली टीमला थोडंसं आता मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. चुका घडल्यात गोलंदाजीमध्ये आणि त्याचं भुगतान आपण बॅटिंग देखील खराब होताना पाहतोय. धावांचा प्रेशर निर्माण झाला आणि त्याच्या प्रेशरमुळे एका पाठोपाठ एक फलंदाज परतले. अंतिम षटक गोलंदाज काबा. अंतिम षटक राऊंड द स्टंप्सने ओ लॉफ्ट केलाय. जास्त काळ चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. त्याने पकडला असेल. समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ. बिग विकेट डाऊन. आणखी एक डिसमिसल. फलंदाज बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. टीचे एन एस ऑडिओ इज ऑन फायर. दुपारचं सत्र आहे याची देखील पर्वा केली नाही. साऊंड ऑन झालाय. चांगला बॉल दरम्यान सुरेख चेंडू. आपल्या संगीतांच्या जोरावर अनेक प्रेक्षकांना नाचवण्याची धमक ठेवणारा डीजे संगीत म्हणजे डीजे एन एस ऑडिओ. अर्थातच या डीजे एन एस ऑडिओचे सर्वे सर्वा मिस्टर नितीन चिपोंगरे. रामदास स्टंप्स गोलंदाज पुन्हा एकदा. आणि बा पाटणा लॉफ्ट तर केला. एलिमिनेशन नाही आहे. एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने चेंडूला हाताळला गेलाय. धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि कंप्लीट केली. 3 चेंडूंचा खेळ संपला. आता इथे अंतिम 3 चेंडू. पारामितीत धावांची गरज 38 आहे अजून.
भरपूर दुरावलाय हा सामना. औपचारिकता शिल्लक आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर साईड अँगलने व्हेरिएशन करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो काबा. नॅचरल अँगल बाहेरच्या दिशेने आपण चेंडू वळताना पाहतोय. स्विंग नव्हता चेंडूमध्ये, परंतु जी सीम अँगल होती खूप चांगली. हो, आणखी एक वाईड बॉल आहे दरम्यान. 2 चेंडूंचा खेळ बाकी आता बिजासाठी. 37 37 धावांची गरज. पुढचा बॉल लॉफ्टर केलाय स्वतः गोलंदाज काबा. चेंडू खाली. कॉटन बॉलची संधी स्वीकारली. गोल्डन चान्स आणि विकेटचं पतन. अंतिम बॉल शिल्लक. निबाटर दीपेश येतं मैदानाच्या आतमध्ये. सामना खऱ्या अर्थाने हा संपला इथेच. मामनोली संघासाठी हार्दिक अभिनंदन. टीम साई श्रद्धा गुरवडी एक मोठा विजय आपल्या नावावर केला. पहिल्या फेरीमधनं आता थेट दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. रेस्ट घ्या थोडंसं. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक टफ लक गावदेवी मामनोली टीम. यापुढे सामना असेल एका बाजूने जय बजरंग वासुंद्री आणि दुसऱ्या बाजूने श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. हे बॅटल 2 शेजारी संघ आपण या कल्याण विभागातील पाहतोय. या टक्कर मध्ये